आप देख रहे हैं भवानी टाइम्स। गोंदिया में कांग्रेस ने निकाला विरोध मार्च। SC, ST, OBC वर्ग के साथ अन्याय का आरोप। कांग्रेस ने महायुति सरकार पर लगाया जन विरोधी होने का आरोप। फंड ट्रांसफर के खिलाफ गोंदिया में हुआ विरोध प्रदर्शन। महाराष्ट्र सरकार पर वंचित वर्गों के साथ भेदभाव का आरोप। फंड ट्रांसफर का विरोध करते हुए कांग्रेस नेताओं ने किया मार्च। महाराष्ट्र सरकार ने सामाजिक न्याय विभाग और आदिवासी विभाग को सामान्य अनुसूचित जातियों और जनजातियों और OBC वर्ग के विकास के लिए जो निधि दी थी वह अन्य विभागों में स्थानांतरित कर दी है। इसमें सामाजिक न्याय विभाग का 410 करोड़ और आदिवासी विभाग का 335 करोड़ का निधि अन्य विभागों की ओर मोड़ दिया गया है, जिससे अनुसूचित जातियों, जनजातियों और बहुजन लोगों पर महायुति सरकार द्वारा बड़ा अन्याय किया जा रहा है। इस विभाग को सामान्य नागरिकों के विकास के लिए निधि दी जाती है, लेकिन महायुति सरकार ने इस निधि को अन्य विभागों में स्थानांतरित करने के विरोध में गोंदिया में कांग्रेस ने भव्य मार्च निकाला और महायुति सरकार के खिलाफ नारेबाजी की और कहा कि यह सरकार अनुसूचित जातियों, जनजातियों और बहुजन के विरोध में है। कांग्रेस पदाधिकारियों ने आरोप लगाया कि यह सरकार सामान्य लोगों की जन कल्याण के लिए उपयोग में लाई जा रही निधि को अन्यत्र ले जाकर अपने लाभ के लिए काम कर रही है और अगर इन दोनों विभागों की निधि वापस नहीं की गई तो कांग्रेस पदाधिकारियों ने जन आंदोलन करने की बात कही। आम्ही जन आंदोलन करत आहोत या डबल इंजन सरकारच्या विरोधामध्ये। त्यांनी जेही लोकांचे जनहिताचे जे प्रश्न आहेत त्यांना दूर ठेवून इथं लोकांवर अन्याय करण्याचा प्रयत्न आहे। आज SC, ST, OBC यांच्यासाठी ठेवलेली जी निधी होती ती लाडकी बहिणाकडे त्यांनी वळवण्याचं काम त्यांनी केलं आहे। या जनतेवर त्यांनी अन्याय केलेला आहे। महाराष्ट्र शासनाच्या विरोधामध्ये आहे, युती सरकारच्या विरोधातला आहे। कारण ही सरकार महाराष्ट्रामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब, ANT, VJNT आणि OBC या लोकांच्या विरोधातली सरकार आहे। एका बाजूला अहिल्याबाई होळकरांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं चौंडी येथे जाऊन मंत्रिमंडळाची बैठक घेतात आणि 150 कोटी रुपये तिथे खर्च करतात। त्या ठिकाणी जाऊन काचाच्या ताटामध्ये जेवण करतात, 5-5 हेलिकॉप्टरसाठी पैसे खर्च करतात आणि या ठिकाणी त्यांना पैसे नाहीत इतर विभागाकडे वळती करतात। म्हणजे त्यांना पर्टिक्युलर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब, ANT, VJNT, OBC याच गटाचा पैसा का दिसला आणि म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी माननीय खासदार आणि आमचे सगळे काँग्रेसचे पदाधिकारी आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत। सरकारला आमची चेतावणी आहे की हा पैसा ज्या पद्धतीने तुम्ही वरती केलेला आहे तो पैसा त्या विभागाला त्वरित वर्ग करून तो सगळे समाज कल्याण विभाग आणि आदिवासी विभागाच्या लोकांना त्याचे लाभ मिळावा ही आमची मागणी आहे। महाराष्ट्रातील महायुती सरकारने अनुसूचित जाती विभागाचे 410 कोटी रुपये, अनुसूचित जाती जमाती विभागाचे 335 कोटी रुपये इतर डिपार्टमेंटकडे वर्गीकृत केलेले आहे। या डबल इंजिनच्या सरकारला हा राज्य सांभाळणं होत नाही आहे। आज मला सांगा, मागासवर्गीय समाज असलेला हा बहुजन समाज, या समाजाला मोठ्या मुश्किलने निधी मिळतो, त्याची तरतूद मोठ्या मुश्किलने होते आणि अर्थमंत्री त्याची तरतूद सभागृहामध्ये करतात आणि तो निधी पळविला जातो आणि बहुजन समाज गप्प बसणार आहे का? गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय दिलीपभाऊ बनसोड यांच्या नेतृत्वामध्ये आज गोंदिया जिल्ह्यातील तमाम कार्यकर्ते महाराष्ट्र सरकारला इशारा देत आहेत की बहुजनांवर अन्याय करून जर बहुजनांचा निधी इतरत्र आपण मौज मस्ती करण्याकरता जर पळत असाल, विदेशवारी करण्या मंत्र्यांना विदेशवारी करण्याकरता मंत्र्यांच्या दालनामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करण्याकरता आज वर्षा बंगल्यावर जवळपास 200 कोटी रुपये खर्च केले। मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर 6 महिने राहायला गेले नाहीत। हाच निधी जर भोजनांकरता वापरला असता तर निश्चित रूपाने आज चांगली गोष्ट झाली असती। परंतु हे महायुती सरकार, भ्रष्ट सरकार बहुजनांचा निधी इतरत्र वळवण्याचा प्रयत्न करीत आहे।
मौज मस्ती मंत्र्यांसाठी आमदारांसाठी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या सरकारचा निषेध करण्याकरिता आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलन करत आहोत आणि आपल्या माध्यमाने सांगू इच्छितो, भविष्यात जर या निधीला पुन्हा वापस दिलेला नाही भोजन करता तर गोंदिया जिल्ह्यातील कार्यकर्ते गप्प बसणार नाही. हा सरकारला आमचा इशारा आहे. आप देख रहे हैं भवानी टाइम्स.